तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय वायुदलाला सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे बजावण्यात आली आहे। दरम्यान ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलं नाहीये अशी प्रतिक्रिया भारतीय वायुदलाने एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। दरम्यान कारवाईबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल असं स्पष्ट करतानाच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील भारतीय वायुदलाने केलं आहे। दुसरीकडे पाकिस्तानने जर एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्याला सडेतोड उत्तर द्यावं असे अधिकार भारतीय लष्कराच्या कमांडर्सना देण्यात आले। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींनी आज पश्चिम आघाडीवर तैनात असलेल्या कमांडर्सची बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी कमांडर्सना हे अधिकार बहाल केले आहेत। तर ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सोपवलेली जबाबदारी अत्यंत अचूकतेने आणि व्यावसायिकतेने पार पाडली आहे। भारतीय हवाई दलाची कारवाई गोपनीय पद्धतीने आणि राष्ट्रीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात आली। कारवाई अद्याप सुरू असल्यामुळे सविस्तर माहिती योग्य वेळी दिली जाईल। अफवांवर विश्वास ठेवू नये आणि चुकीची माहिती प्रसारित करू नये ही विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।